नमस्कार मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत पिऊन, हमाल, लिपिक आणि चालक या पदाची जी भरती निघालेली आहे, तुमची जे याद्या ज्या या कशा प्रकारे लागणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत जे पिऊन, हमाल, लिपिक आणि चालक याची जी परीक्षा झालेली होती, तर आतापर्यंत याची जी गुणपत्रिका आहे म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले हे जाहीर व्हायला पाहिजे होतं. पण मित्रांनो, यामध्ये एक अडचण आलेली आहे. हे अडचण काय आहे बघून घ्या. तर बघा मित्रांनो, सोनोने कॉलेज कल्याण येथे शिपाई पदाचा पेपर झालेल्या चुकीसंबंधी माननीय उच्च न्यायालयाने तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलवून प्रत्येकाचे वैयक्तिक म्हणणे ऐकून घेतले. तर लक्षात ठेवा मित्रांनो, सोनोने कॉलेजमध्ये पेपरमध्ये हेराफेरी झालेली होती आणि यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयामध्ये तक्रार केलेली होती. तर त्या विद्यार्थ्याची OMR सीट आणि हॉल तिकीट पाहिले. याबाबतच लवकर उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर योग्य तो निर्णय जाहीर केला जाईल असे सांगितले. ज्या विद्यार्थ्यांनी तक्रार केली, पाठपुरावा केला त्यांचे आभार. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे सोनोने कॉलेजवर जे काही हेराफेरी झाली होती पेपरची, तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी तक्रार केलेली होती आणि सर्व विद्यार्थ्यांची तक्रार प्रत्यक्षात नोंदविलेली आहे आणि त्यांचे हाय कार्ड पण घेतलेले आहे आणि त्याची OMR सीट पण घेतलेली आहे. तर काही लोक भीती घालत होते की कार्यवाही होईल वगैरे, असं काही होत नाही. आपला मुद्दा योग्य असेल, पुरावे असेल तर कोणीही अडचणीत येत नाही. तर याचं म्हणणं आहे की तुम्ही जर तक्रार केली असती, तुम्हाला जर अशा प्रकारे काही आढळून आलं असतं, तर तुमची तक्रार त्या ठिकाणी नोंदविल्या गेलेली असती. बऱ्याचशा लोकांच्या मनात भीती असल्यामुळे काही लोकांनी उच्च न्यायालयात तक्रार केली नाही. मित्रांनो, लक्षात ठेवायचं, या कारणामुळे जे हा निकालाला आता विलंब होण्याची शक्यता आहे. कारण आता या ठिकाणी म्हटलेलं आहे, लवकर उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर योग्य तो निर्णय जाहीर केला जाईल. आता याचा जो निर्णय लागत नाही तोपर्यंत तुमचे गुण पण जाहीर केला जाणार नाही आणि गुण जाहीर केल्यानंतर तुमची जी यादी लागते, जे पात्र विद्यार्थ्याची यादी लागते पुढील प्रोसेससाठी, ते पण या ठिकाणी लागायसाठी आता उशीरच होणार आहे. तर मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 26 तारखेला शिपाईचा पेपर झालेला होता, त्याबाबतची तक्रार या ठिकाणी केलेली होती आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तक्रार केलेली होती त्यांचे सर्व उच्च न्यायालयाने म्हणणे ऐकून घेतलेले आहे. त्यांचे प्रवेशपत्र पण घेतलेले आहे, त्यांची OMR सीट पण चेक केलेली आहे. आता या तक्रारीचा विचार केल्यानंतर उच्च न्यायालय जो निर्णय घेईल त्याची जे नोटीस वगैरे आहे हे साईडवर जे आहे हे प्रकाशित केल्या जाणार आहे आणि हे परिपत्र प्रकाशित झाल्यानंतर या 5 ते 6 दिवसामध्ये तुमचे मार्क्स जाहीर केले जाईल. तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत आणि त्याचे 8 ते 15 दिवसानंतर जे विद्यार्थी स्किल टेस्टसाठी पात्र होईल त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे. तर आन्सर की जाहीर केल्याबरोबर 5 ते 6 दिवसात एक्झाममध्ये मिळालेले मार्क्स हे जाहीर केले जाते. पण या ठिकाणी विद्यार्थ्याची तक्रार असल्यामुळे या प्रोसिजरला आता उशीर लागणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला 25 मेपर्यंत वाट पाहावी लागेल. 25 मेपर्यंत तुमची जी मार्क्स आहे हे जाहीर होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, याबाबतची काही अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. ते व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.